ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं समालोचन. भाग 5. श्रीकृष्णार्जुनांचे शब्दचित्र ज्ञानदेवांनी कसं रेखाटलं आहे ते पाहिल्यावर आपण आता 12व्या अध्यायातील काव्यरूप पाहूया. ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायात सद्गुरुस्तवन केल्यावर त्यांच्याकडे त्यांनी आपले काव्य अलंकारांनी व नवरसाने युक्त व्हावे, त्यातून भावार्थाचे पर्वत उभे राहावेत असं मागणं मागितलं होतं. पर्वत जसा लांबून सुद्धा सहज दिसतो त्याप्रमाणे आपल्या व्याख्यानातील भाव श्रोत्यांना सहजपणे कळावा अशी त्यांना विनंती केलेली आहे. विवेक विचार सिद्धांत आपल्या व्याख्यानातून प्रकट व्हावेत अशी इच्छा त्यांनी प्रकट केली होती. काव्याचा आदर्श असा आपला ग्रंथ असावा ही त्यांची इच्छा गुरूंनी पूर्ण केली आहे हे आपल्याला त्यांनी या अध्यायाला दिलेल्या काव्य रूपावरून स्पष्ट होतं. ज्ञानदेव नुसतं सांगतो असं म्हणत नाहीत, तर रूप करू असं म्हणतात. त्यांना प्रत्येक गोष्ट वाचकांना स्पष्ट दिसेल अशी वर्णन करायची असते. त्यासाठी ते रूपकाच्या भाषेतच बोलतात. या अध्यायात त्यांनी अनेक रूपकं वापरलेली आहेत. सुरुवातीला सद्गुरूंचं वर्णन त्यांनी अष्टांग योग मार्गातील रूपकाच्या परिभाषेने केलेलं आहे. आधार शक्तीचा अंक, हृदयाकाश पल्लक, मनपवनाची खेळणी, 17 वियेचे स्तन्य, अनुहताचा हल्लरू अशी त्यांनी योगाच्या परिभाषेतील रूपकांची योजना केली होती. त्या व्यतिरिक्त सुद्धा या अध्यायात अनेक रूपकं आलेली आहेत. विषय व्याळ येथे विषयांवर सर्पाचं रूपक करून विषयांची भयानकता बिंबवलेली आहे. विषयांवर सर्पाचे जसे रूपक केले आहे तसेच विषय कटक असं म्हणून त्यावर सैन्याचेही रूपक केलेलं आहे. युद्धामध्ये सैन्याची एक एक तुकडी पुढे येत असते, तसे विषय सुद्धा एक एक पुढे येत असतात. साधकाला त्यांच्याबरोबर युद्ध करावं लागतं आणि त्यासाठी तो वैराग्यरूपी अग्नी प्रज्वलित करतो व त्या अग्नीत विषयरूपी सैन्य जाळून टाकतो. मराठी भाषेत त्यांना रत्नांचे आगर, भावार्थाचे गिरीवर, विवेकरूप वेली, संवादरूपी फळ, सिद्धांतरूपी बगीचे हवे आहेत. प्राणसंवाद कथा, ब्रह्मा विष्णू महेश यांच्यातील श्रेष्ठ कोण ते ठरवण्यासाठी भृगु ऋषींनी केलेल्या प्रयोगाची कथा, वामनावताराची कथा वगैरे पौराणिक कथांचे संदर्भ घेऊन त्यांनी वर्णविषय स्पष्ट केलेला आहे. कल्पतरू, अमृत, सूर्य, चंद्र, समुद्र वगैरे नेहमीची उपमाने या अध्यायातही आलेली आहेतच, पण काही दृष्टांत विशेष आकर्षक आहेत. उदाहरणार्थ निरभिमानपणे कर्म करण्याकरता दिलेला पाण्याचा दृष्टांत. माळीये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले, तया पाणीया ऐसे केले होआ वेगा. माळी जशी वाट करून देतं त्याप्रमाणे पाणी निवांतपणे जात असते, तसं निरभिमानपणे कर्म करावं. या ओवीतून बागायतीचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. किंवा म्हणोनी गा पांडवा, मूर्तींचा मेळावा, करुनी त्यांची या गावा, धावतू आलो. भक्तांना तारण्याकरता भगवंत एखादेच रूप घेऊन नाही तर अनेक मूर्तींचा मेळावा करून भक्तांच्या गावाला धावत जातात. यातून भक्तांना तारण्याची भगवंतांची लगबग दिसून येते. भक्तांना तारण्यासाठी शेकडो नावा तयार ठेवणारे भक्तवत्सल भगवंत ज्ञानदेवांनी या मूर्तींच्या मेळाव्यातून उभे केलेले आहेत. भक्तवर्णनातून त्यांनी संतांचे महत्व गायलेले आहे. भक्तांना ते संत म्हणतात व अशा भक्तांना काशी, गंगा वगैरे तीर्थस्थानांपेक्षाही श्रेष्ठ ठरवतात. संतांचेनी अंग लगे, पापा ते जिनणे गंगे, तेने संत संगे शुचित्व कैसे. ज्ञानदेवांनी केलेला उपदेश. ज्ञानदेवांनी काही सिद्धांत या अध्यायात सांगितलेले आहेत. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थांची कांता कोरांना मागे. भक्ताला संसाराची चिंता करण्याचं कारणच नाही. अभ्यासाचं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणतात की अभ्यासाला दुष्कर असं काही नाही. भगवत स्वरूपी मन व बुद्धी ठेवायची आहे तर 8 प्रहरातील एक एक क्षण चित्त भगवंतांच्या ठाई ठेवण्याचा प्रयत्न करावा. एक एक निमिषाच्या प्रयत्नाने तेवढे क्षण तरी भगवंताकडे मन लागेलच की नाही. अशाच अभ्यासाने यश प्राप्त होईल.
कोणतेही कर्म मी करत आहे असं म्हणू नये, कारण परमेश्वराच्या सत्तेने हे जग चाललेले आहे. तो सर्व जाणतच आहे. त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली आहे की कर्म पूर्ण झाले अथवा अपूर्ण राहिले तरी त्याबद्दल हर्ष व शोक मानू नये, कारण त्या सर्व कर्मांची जबाबदारी परमात्म्यावर आहे. त्याची इच्छा असेल तर कर्म पूर्ण होते अथवा अपूर्ण राहते. ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि निरभिमानपणे कर्म करावं. कर्माच्या फळाचा त्याग केला की ते कर्म फळ देण्याचे आपलं सामर्थ्य घालवून बसतं. मग जीवाला कर्मफळ भोगावं लागत नाही. जो भक्त विश्वरूप होऊन राहतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो. त्याला ते आपल्या माथ्यावरचा मुकुट बनवतात, म्हणजे त्याला सर्वश्रेष्ठ मानतात. अशा प्रकारे या अध्यायात काव्य सुद्धा बहरून आलेलं आहे. काव्यातून त्यांनी उपदेश केलेला आहे. इथे 12व्या अध्यायाचं समालोचन पूर्ण झालं. आता उद्यापासून आपण 13व्या अध्यायाकडे वळणार आहोत. श्री कृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.